नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही सगळ्या? मी सविता तुमचं स्वागत करते मराठी ब्लॉगिंग विथ सविता ह्या तुमच्या हक्काच्या चॅनलमध्ये. सो फ्रेंड्स, आज आहे रविवार आणि सकाळचे वाजलेले आहे 8. सुपरमाइंड ह्या संस्थेने एक सेमिनार आयोजित केला आहे जो पाल्यांसाठी आणि पालकांसाठी आहे. तो आहे सकाळी 9 वाजता. ह्या सेमिनारचा एक विशेष विषय आहे. तो विषय असा आहे की अभ्यासाचे नियोजन कसं करायचे. जे विद्यार्थी आत्ता सध्या 9वीत आहेत आणि जे 10वीला गेलेले आहेत त्यांच्यासाठी हा सेमिनार आहे. तर तो आता मी अटेंड करणार आहे. तर तो तुम्हाला मी ह्या ब्लॉगमध्ये पण दाखवणार आहे. त्याचे प्रमुख पाहुणे आहेत डॉक्टर ल देशमुख. हे शिक्षणतज्ज्ञ आहेत, हे ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ आहेत. आणि त्याचबरोबर बरेचसे आपल्याला गणिताचे, काही सायन्सचे, काही भाषा विषयाचे तज्ज्ञ आपल्याला मार्गदर्शन या सेमिनारमध्ये करणार आहेत. तर हा सेमिनार मी तुम्हाला आपल्या ब्लॉग थ्रू दाखवणार आहे. तर तो शेवटपर्यंत नक्की बघा, तुम्हाला नक्की उपयोगात येईल. जे विद्यार्थी 8वीतनं 9वीत आले पास होऊन आणि 9वीतनं 10वीत आलेले पास होऊन विद्यार्थी, त्या सर्वांचं अभिनंदन. यावर्षी तुमचं अभिनंदन विशेष करायचं कारण यावर्षी तुम्ही परीक्षा देऊन पास होऊन आलेला आहात. त्यामुळे तुमच्यामध्ये निश्चितपणे काहीतरी उत्तम क्षमता आहे. तुम्हाला जे करायचं आहे ना, ते आम्ही मोठे म्हणून एवढंच तुम्हाला सांगू इच्छितो की त्याचं नियोजन करा, प्लॅनिंग करा. कुठल्याही गोष्टीचं नियोजन केल्याशिवाय, प्लॅनिंग केल्याशिवाय आपल्याला यश मिळणं, चांगलं उत्तम यश मिळणं अवघड असतं. आपण अभ्यासाचं उदाहरण घेऊ. अभ्यासाचं नियोजन केलं तर अभ्यासाच्या नियोजनामध्ये कमीत कमी वेळामध्ये तुमचा जास्तीत जास्त अभ्यास होऊ शकतो, होतो. उत्तम केलं तुम्ही तर तुम्हाला अभ्यासाचा आवाका कळतो की आपल्याला किती अभ्यास करायचा आहे यावर्षी, आपल्याला किती मार्क मिळवायचे आहे. मार्कांचा स्फोट झालेला आहे. सगळ्यांना 90%च हवेत ना. म्हणजे खरं म्हणजे इथे बसलेल्या आईवडिलांना गंमत वाटत असेल की आपल्या दोघांच्या मार्कांची बेरीज आहे ना, त्याच्यापेक्षा जास्त मार्क हल्ली पोरांना पडतायत. मग 90%च्या त्या रॅट रेसमध्ये, 90%च्या त्या स्पर्धेमध्ये मी कुठे टिकणार आहे, माझं स्थान काय असणार आहे. मला त्यात टिकायचं असेल, मला त्यात स्थान मिळवायचं असेल, मला त्याच्यामध्ये माझी सिद्धता दाखवायची असेल, माझं स्टेटस मेंटेन करायचं असेल तर मला नियोजन आवश्यक आहे. परीक्षेसाठी जसा अभ्यास महत्त्वाचा आहे, परीक्षेत जशी कष्ट महत्त्वाचे आहेत, प्रयत्न महत्त्वाचे आहेत, त्यापेक्षा सुद्धा परीक्षेसाठी तुमचा कॉन्फिडन्स सर्वात महत्त्वाचा आहे, तुमचा आत्मविश्वास सर्वात महत्त्वाचा आहे. वार्षिक नियोजन करावं लागेल तुम्हाला, मासिक नियोजन करावं लागेल, दैनंदिन नियोजन करावं लागेल. सुट्टी आहे, सुट्टीचं नियोजन करावं लागेल की सुट्टीचा उपयोग अभ्यासासाठी कसा करणार. वार्षिक नियोजनामध्ये तुमच्याकडे जून महिन्यापासून तुमची शाळा सुरू होणार आहे. 10वीच्या बाबतीत विचार करायचा असेल, 10वीच्या बाबतीत नियोजन करायचं असेल, ते नोव्हेंबर एंडपर्यंत तुमचा अभ्यासक्रम पूर्ण व्हायला पाहिजे. नोव्हेंबर एंडपर्यंत तुमचं पाठ्यपुस्तकाचं वाचन पूर्ण व्हायला पाहिजे. नोव्हेंबर एंडपर्यंत तुमचं पाठ्यपुस्तकातल्या धड्याच्या प्रत्येक खाली स्वाध्याय दिलेला आहे, त्या स्वाध्यायाची प्रश्नोत्तरं लिहून व्हायला पाहिजे. 10वीची बोर्डाची परीक्षा बघितली तर बोर्डाच्या परीक्षेमध्ये 80% प्रश्न प्रत्येक प्रश्नपत्रिकेत, कृतीपत्रिकेत स्वाध्यायातले असतात. म्हणजे 80% मार्क तर आपल्याला इथंच मिळून जातात ना, पण त्याचं आपल्याला माहिती नसतं, त्याचं आपलं नियोजन नसतं. मग नोव्हेंबरपर्यंत हा भाग पूर्ण करायचा असेल की अभ्यासक्रम पूर्ण करणे, पाठ्यपुस्तकाचं वाचन पूर्ण करणे, स्वाध्यायाचं लेखन पूर्ण करणे, ह्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आल्या. याच्यामध्ये मनन आलं, चिंतन आलं, लेखन आलं, वाचन आलं. त्याला आपण प्लॅनिंग म्हणतो, त्याला नियोजन म्हणतो. मग ते सर्व विषयांचं करायचं आहे. मग कोणत्या विषयाला किती वेळ देणार, कोणत्या विषयाचं कधी करणार. लोक म्हणतात ना, अभ्यास किती केला, त्याच्यापेक्षा कसा केला. मग नोव्हेंबर नंतर डिसेंबरमध्ये काय करणार, डिसेंबरमध्ये रिव्हिजन करणार का, डिसेंबरमध्ये लिहिलेला स्वाध्याय जे लिहिलेले आहेत, नोट्स काढलेले आहेत, त्या नोट्सचं वाचन करणार का. मग डिसेंबर महिना त्या नोट्सच्या वाचनासाठी ठेवला. मग जानेवारी महिन्यात काय करणार, तर जानेवारी महिन्यामध्ये प्रिलिम परीक्षा असते, प्रिलिम परीक्षेची तयारी करणार. फेब्रुवारीमध्ये काय करणार, तर उत्तरपत्रिका सोडवणार. मार्च महिन्यामध्ये काय करणार, तर पेपरची उजळणी करणार.
परीक्षेच्या काळात काय करायचं, परीक्षेच्या आदल्या दिवशी काय करायचं, हे सगळे भाग नियोजनाचे आहेत. हे सगळे भाग आत्ता प्लॅनिंग करण्याचे आहेत. या सगळ्या भागावर आत्ता विचार करण्याची वेळ आहे. काही लोक म्हणतात ना की थेट मी, काही विद्यार्थी सारखं आईला म्हणत असतात, तू मग काही काळजी करू नको, अजून 6 महिने बाकी आहे, मी करीन दिवाळीनंतर. आई बिचारी हो म्हणते. दिवाळी आल्यानंतर तो बिंदास असतो पोरगा. आई म्हणते, अरे दिवाळी होऊन गेली, आता तू कधी करणार आहेस, तू काही काळजी करू नको, मी पुढच्या 2 महिन्यात असा प्रयत्न करेन ना की तुझ्यापेक्षा 2 मार्क तरी जास्त मिळतील. माही गप्प बसते. असं नाही चालणार. पासून हवे त्याप्रमाणे सुरुवातीपासून प्रयत्न हवे. सुरुवातीपासून प्रयत्न केले तर ते 90% गणित अजिबात अवघड नाही. ते रोजचं नियोजन करायचं. रोजचं नियोजन करत असताना एकमेव अभ्यास आपल्यासमोर नाही आहे, आपल्यासमोर घरातली इतर कामं आहेत. काही काही मुलं 9वीत 10वीत आले ना की लगेच म्हणतात आईला, आई आता मी बारकी बारकी दळण आणणं वगैरे कामं करणार नाही माझी 10वी. पण मग कोण करणार ती काम? नियोजन करा ना की घरच्या कामासाठी अर्धा तास 1 तास. मित्रांशी गप्पा मारायच्या आहेत. मित्रांशी गप्पा मारल्याशिवाय तुम्ही अभ्यास करू शकत नाही. त्याच्यासाठी वेळ द्यायचा आहे. मोबाईल आहे, मोबाईल बघायचा आहे सारखा, त्याचा किती वेळ द्यायचा. अभ्यासाचं नियोजन आहे, पण या इतर गोष्टींचं नियोजन पण तुम्हाला यावर्षी करायला पाहिजे ना. तिचा विद्यार्थ्यांचा वेळ आणि तुमचा वेळ यातलं तुमचं 1-2 तासाचं वेळेचं गणित हे विद्यार्थ्याच्या बाजूकडे झुकलं पाहिजे. त्यासाठी तुम्हालाही तुमच्या वेळेचं नियोजन करावं लागेल ना. पण 9वी ही 10वीची रंगीत तालीम आहे ना. 10वी नाटक आहे तर 9वी रंगीत तालीम आहे. मग ती रंगीत तालीम उत्तम झाल्यानंतर तुमचं 10वीचं नाटक उत्तम होणार आहे. मग ही रंगीत तालीम उत्तम व्हायची असेल, ते नाटक उत्तम व्हायचं असेल तर त्याची प्रॅक्टिस पालकच घेणार, दुसरं कोण घेणार आहे? पालक त्यांचे दिग्दर्शक आहेत ना. मग पालकांना आपल्या वेळेपैकी 2 तास विद्यार्थ्यांच्या कॉन्ट्रीब्युशनमध्ये, विद्यार्थ्यांच्या योगदानामध्ये देता येतोय का? मग लगेच पालकांचं वेळेचं नियोजन आलं, वय वाढत जाईल. ही मुलं आहाराच्या बाबतीमध्ये इनसेन्सिटिव्ह असतात. पालकांचं त्या बाबतीमध्ये नियोजन आवश्यक आहे की मुलाला कोणता आहार द्यायचा आहे, काय द्यायचा आहे. मी नेहमी मुलांना सांगतो की एकदा मुलगा 10वीत आला ना की त्यांनी 10वीत आल्या आल्या कोल्ड्रिंक बंद करावी. संबंध 10 महिने कोल्ड्रिंक प्यायचं नाही, परीक्षेपर्यंत कोल्ड्रिंक प्यायचं नाही, परीक्षा झाल्यानंतर कोल्ड्रिंकने आंघोळ केली तरी चालेल. पण कोल्ड्रिंक हा घशाला त्रास देणारा आहे. 4-5 दिवस आडवा झाला ना तर 4-5 दिवसाचं नियोजन कमी होईल, 4-5 दिवसाचा अभ्यास कमी होईल. आता तो सहन होणारा नाही, शक्य नाही. आता ती मुलं फार हुशार आहेत. मी परवा एखाद्याच्या घरी गेलो होतो तर तिथं वेगळंच चित्र बघितलं. तो मुलगा शांतपैकी उशीला टेकून बसला होता आणि आई धडा वाचत होती. मुलांनी नवीन पद्धत शोधून काढली अभ्यासाची. आई तू वाच, मी ऐकतो. आई बिचारी वाचती. 10 मिनिटानंतर तो पोरगा घोरायला लागला, तेव्हा आईला कळलं आता घोरायला लागलाय. तेव्हा मुलं ही खूप हुशार आहेत तुमच्या आमच्यापेक्षा. त्यांना ट्रॅकवर आणणं हेच तुमचं आमचं नियोजन मोठं आहे पालकांचं. इथं सांगितलेल्या सूचनांचा वापर करून पेपरवर्क म्हणतात त्याला, उत्तम नियोजन केलं तर ह्या सेमिनारचा काहीतरी उपयोग आहे. आणि वर्षभर बेवान होऊन त्याची कार्यवाही करा. 90%चं यश तुमच्याला निश्चित मिळेल अशी सदिच्छा. राईट द पॉइंट्स. ईच चाइल्ड इज युनिक फॉर अस. शिक्षण क्षेत्रामध्ये कुठेही ढ किंवा हुशार असा शब्द नाही. तुमच्या अभ्यास करण्याची जी पद्धती आहे त्याच्यावर ग्रास्पिंग पॉवर आणि तुमचा असणारा सर्वांना समावेश करून घेणाऱ्या मल्टीटास्किंग वर्क जसं म्हणतो त्याचं मल्टी टॅलेंटेड पर्सनॅलिटी दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट फॉर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स. राईट द पॉईंट्स. आपण काय शिकलो त्याच्यानुसार तुमचे सेल्फ पॉईंट्स दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट. रीड द पॅसेज रिगार्डिंग, इस्पेशली यू कॅन रिफर फर्स्ट यू शुड रिफर द टेक्स्टबुक अँड अलाइड बुक्स. तुम्ही जे 1 to 10 स्टँडर्डमध्ये जे शिकताना त्याचं रेसिप्रोकेशन म्हणजे तुम्हाला तुमचा असणारा बोर्डाचा पेपर असतो. नॉट ओनली 1 year स्टडी इज इसेन्शियल फॉर द बोर्ड्स एक्झाम. तुमचा अनुभव, तुमचं कॉन्फिडन्स, तुमची डेप्थ ऑफ नॉलेज अँड तुमचा स्वतःचा असणारा ॲटिट्यूड
आणि तुमचं वाईट रीडिंग इज इसेन्शियल फॉर द बोर्ड्स एक्झाम. आणि मग आपण मेरिटोरियस लिस्टमध्ये जाऊ शकतो. राईट द आन्सर्स विथ युअर ओन, स्वतःची उत्तरं लिहिणं, नाहीतर कॉपी पेस्टचा दुनिया आहे ते. तसं नसतं. कॉपी पेस्टमध्ये आपण मागे पडतो. बेस ऑफ द रिमेनिंग पार्ट ऑफ द फिगर or missing part of the part will be given in the question paper. You have to find the missing part. म्हणजे थरो स्टडी म्हणतात ना, त्या थरो स्टडी इज इसेन्शियल फॉर युअर एक्झाम. नेक्स्ट बघा, कुठेही लेबलिंग केलेलं नाही. आपण जेव्हा शिकतो ना त्यावेळी त्याचं कन्सेप्च्युअल लर्निंग जर झालं, दॅट विल बी रेसिप्रोकेटेड इन युअर लर्निंग. ते शिकणं, दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट. वरवरचा अभ्यास करू नका. एका दिवसाला एकच लेसन कंप्लीट करा. 4 पॉईंट्स असतात, त्या पॉईंट्सचा थरो स्टडी करा. पुन्हा तुम्ही बुक वापरलं नाही, रिफर केलं नाही तरी चालतं. दॅट इज द बेस्ट मेथड विच इज कॉल्ड ॲज द सेल्फ लर्निंग. नेक्स्ट हे काही पॉईंट्स दिलेले आहेत. प्रत्येक लेसनचं मेन पॉईंट्स काढायचे. ते फोकस ऑन दोज पॉईंट्स, मेक शॉर्ट नोट्स ऑन इट अँड देन मेक अ कन्सेप्ट मॅप. This is the best method for all subjects. It is not mandatory for science only. Science should be perfect, accurate and to the point. कमीत कमी वेळात जास्तीत जास्त आवाका करायचा असेल, आपल्याला जास्तीत जास्त पोर्शन कव्हर करायचं असेल, पण नुसता अभ्यास नाही करायचा. रोजने ज्यावेळी आम्ही पुस्तकं लिहिली त्यावेळी तुम्हाला हेडलाईन्स दिलेले आहेत, बोल्डमध्ये दिलेले, त्याच्यावर फोकस करा, त्याच्यावर स्वतःचा क्वेश्चन रेज करा आणि मग तुम्ही स्वतः त्याच्यावर नोट्स करा. लेसन नंबर 4मध्ये पण काय पाहिजे? डायग्राम्स पाहिजे, लॉंग आन्सर्स पाहिजे. नेक्स्ट दिलेलं आहे. मग पेपर सेटिंग सेम या ॲज पर दिस स्लाईड केलं जातं. नेक्स्ट सायन्स पेपर पार्ट 2 10 लेसन्स आर इन्क्लुडेड अँड मार्क्स वेटेज आर गिवन टू दिस. नेक्स्ट बघा, फोकस ऑन रायटिंग, सेल्फ स्टडी, प्रॅक्टिस ऑफ क्वेश्चन पेपर्स, दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट. बघा, नोव्हेंबर एंडपर्यंत आपण एंटायर सिलेबस शुड बी कव्हर्ड अँड देन रिमेनिंग 3 months फॉर युअर पेपर ॲज वेल ॲज डिफेन्स मिनिस्ट्री. ग्रामरमध्ये एक भाग असतो वर्ड्सचा, दुसरा असतो सेंटेन्सेसचा. वर्ड्स आणि सेंटेन्सेस अशा 2 गोष्टी डिफाईन करून मी माझा अभ्यास सुरू केला तर मला अवघड जाणारच नाही आहे, हो की नाही. मग वर्ड्समध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी येतात, कन्सेप्ट्स कुठल्या आहेत, तर नाऊन, प्रोनाउन, वर्ब्स, ॲडवर्ब्स. मराठीमध्ये आपण नाम, सर्वनाम, विशेषण, अव्यय, मराठी हिंदी दोन्हीकडे ते आहे. पहिल्यांदा या गोष्टींचा मी विचार करणं गरजेचं आहे. सो प्लॅन अकॉर्डिंग टू दॅट. पहिली छोटी कन्सेप्ट घ्या, ती क्लिअर करून घ्या आणि देन गो फॉर सेंटेन्सेस. नेक्स्ट लाईन प्लीज. सो दीज, म्हणजे आता इंग्लिशमध्ये म्हणायचं झालं तर वी कॅन गो फॉर फर्स्ट, वी कॅन गो फॉर पार्ट ऑफ स्पीच. नाऊन आहेत, प्रोनाऊन आहेत, हे नक्की काय असतात यांचा वापर. आणि स्टार्ट फ्रॉम द स्क्रॅच. मला येतंय या झोनमध्ये नका जाऊ. स्टार्ट फ्रॉम द स्क्रॅच. सगळं नव्याने करायला सुरुवात करा. या सगळ्या कन्सेप्ट एक एकदा वाचा आणि लिहून बघा. कसं लिहायचं त्याची पण मेथड मी तुम्हाला सांगणार आहे. सो दीज आर पार्ट ऑफ स्पीच. या सगळ्या गोष्टी पार्ट ऑफ स्पीचमध्ये येतात. सो यू कॅन गो फॉर इट. कंजंक्शन, प्रिपोजिशन, नाउन, प्रोनाउन, ह्या सगळ्या दे ऑल आर बेस्ड ऑन वर्ड्स. नेक्स्ट स्लाइड. मग नंतर सेंटेन्स लेवलला आपण जातो. मग तिथे आपण वर्ब फॉर्म्स बघतो, सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट बघतो, डायरेक्ट इनडायरेक्ट, ॲक्टिव्ह पॅसिव्ह. मग मी शब्दांच्याकडनं आय गो फॉर सेंटेन्सेस. म्हणजे मी एक भाग केला शब्दांचा, नंतर मी गेलो वाक्यांकडे. अँड सेम विथ ऑल द लँग्वेजेस. इट इज नॉट दॅट की इंग्लिशमध्ये असेल तर बाकीच्यामध्ये एक्झॅक्टली तेच आहे. तुम्ही मराठीचा अभ्यास करताना सुद्धा तुम्हाला नंतर वाक्यांकडे जायला लागतं. वाक्याचे प्रकार आहेत, वाक्य रचना तुम्हाला 9वी 10वीमध्ये. हिंदीमध्ये पण तुम्हाला सेम आहे. तुम्हाला हिंदीमध्ये पण अव्यय आहेत, मराठीमध्ये पण अव्यय आहेत, इंग्लिशमध्ये पण अव्यय आहेत. इंग्लिशमध्ये पण तुम्हाला वाक्य आहेत, फॉर्म्स, डिफरंट फॉर्म्स ऑफ सेंटेन्सेस आहेत. तुम्हाला मराठीमध्ये पण तेच आहे, तुम्हाला हिंदीमध्ये पण तेच आहे. पण आपण काय करतो, आपण फक्त एकाच विषयाचा अभ्यास करतो आणि स्वतःला कन्फ्यूज करतो. महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची, 9वीला किंवा 10वीला आपल्याला 80 मार्क्स आहेत मॅथमॅटिक्सला रिटन एक्झामिनेशनला आणि 20 मार्क्स फॉर इंटरनल असेसमेंट. तुमचे टीचर्स तुम्हाला इंटरनल असेसमेंटला काय करायचं हे सांगणार आहेत. त्यामुळे प्रश्न नाही येतो. म्हणजे 20 मार्क्स हे तुमचे तयार करून घेतीलच,
पण 80 मार्क्ससाठी जी तयारी करायची आहे ती पण तुम्ही लक्षात ठेवा, कारण टोटल मार्क्स फॉर मॅथमॅटिक्स आर 100. नेक्स्ट वन. पहिला जो चॅप्टर आहे 10th स्टँडर्डचा अल्जिब्राचा, म्हणजे मॅथमॅटिक्सचे 2 पार्ट्स आहेत, पार्ट 1 आणि पार्ट 2. या दोन्ही पार्ट्सचा अभ्यास करताना आपल्याला एक वेगळा अँगलने अभ्यास करायचा आहे की चॅप्टर वाईजच जाऊया. की लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स हा पहिला चॅप्टर आहे. हा जो पहिला चॅप्टर आहे त्याच्यामध्ये इक्वेशन्स तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी, समीकरणं हा भाग तुम्ही कधी शिकलेला आहात, तो 6वी पासून शिकलाय. 6वी, 7वी, 8वी, 9वी आणि 9वी मध्ये तुम्ही लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्सचा चॅप्टरच अभ्यासलेला आहे. आता तुमचा त्यावेळेला कदाचित स्वतः घरी करताना स्किप झाला असेल, काही वाटलं तर तुम्हाला परत करायचा आहे. या 15 दिवसामध्ये शाळा सुरू व्हायच्या आत तुमचं काही जणांची शाळा अगोदर त्याचा चॅप्टरसुद्धा झालेला असेल शिकून, पण तो परत करा. आणि त्यावेळेला लक्षात ठेवा की लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्ससाठी त्याची एलिमिनेशन मेथड ही आम्ही 9वीत शिकवलेली आहे. 10वीमध्ये आम्ही अजून 2 मेथड्स तुम्हाला शिकवणार आहोत. त्या आहेत ग्राफिकल मेथड आणि दुसरी जी आहे ती क्रेमर्स रूल. ह्या 2 मेथड्स त्यांनी तर सॉल्व करायचंच आहेत इक्वेशन, पण एलिमिनेशन मेथड ही तुम्ही 9वीमध्ये शिकलेला आहात त्याचा उपयोग करून वर्ड प्रॉब्लेम सॉल्व करायचे असतात. त्यामुळे आपल्याला ते 9वीचाही थोडा अभ्यास करायचा आहे, 10वीचाही करायचा आहे. म्हणून या 15 दिवसामध्ये 9वीच्या तो क्वाड्रॅटिक इक्वेशन्स आहे. 10वीचा क्वाड्रॅटिक इक्वेशन्स ax² + bx + c = 0. आता या क्वाड्रॅटिक इक्वेशनसाठी क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल म्हणजे ट्रायनॉमियलचे फॅक्टर्स पाडणं हे तुम्ही 8वीत शिकलेला आहात. 8वीमध्ये x² + 5x + 6 याचे फॅक्टर्स तुम्हाला पाडायला आम्ही शिकवले. त्या पॉलिनॉमियलला आता आम्ही 0ला इक्वेट करतो. मग तो जो पॉलिनॉमियल आहे त्या पॉलिनॉमियलचे फॅक्टर्स पाडणं, ट्रायनॉमियलचे फॅक्टर्स पाडणं हे 8वीमध्ये किती शिकलेला आहात तुम्ही हे जरा आठवा. हे आठवत आहे का? कसे फॅक्टर्स पडले होते? दिलेला ट्रायनॉमियल 2 भागात तुम्हाला करता येतोय का? जर येत नसेल तर 8वीच्या पुस्तकातला तो जो टॉपिक आहे तो परत एकदा सोडवा. चिन्हांमध्ये चुका होतात, त्या चिन्हांमध्ये तुम्ही वाचता मायनस आणि लिहिता प्लस. हा गोंधळ आपल्याला 2 वर्षात करायचा नाही. बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या 4 बेसिक जे काही ऑपरेशन्स आहेत त्याच्यामध्ये तर एकही चूक 9वी-10वीतल्या मुलांची होता कामा नये. म्हणजे तुम्हाला जे तुम्ही पूर्वी शिकलेला आहात त्या सगळ्याचा अभ्यास आत्ता करणं परत जरुरीचं आहे. म्हणजे काय त्याचं नाव आहे अरिथमेटिक प्रोग्रेशन. आता तुम्ही 3रीमध्ये पाढे शिकलात, बेचा पाढा शिकला, 3चा शिकला, टेबल ऑफ 4 शिकला, टेबल ऑफ 5 शिकलात. हे जे टेबल्स आहेत दीज टेबल्स आर नथिंग बट प्रोग्रेशन्स अँड दोज प्रोग्रेशन्स मीन्स अरिथमेटिक प्रोग्रेशन. काय अरिथमेटिक प्रोग्रेशन? तर 2 नंबर्स मधला डिफरन्स हा सगळीकडे कॉन्स्टंट असतो. म्हणजे 3चा जर पाढा लिहिला तुम्ही 3, 6, 9, 12 लिहाल की नाही डॉट डॉट डॉट, तर दुसऱ्या पदामधून पहिलं पद जर सबट्रॅक्ट केलं तर येणारा डिफरन्स 3 आहे. हा सगळीकडे कॉन्स्टंट आहे 3, 3, 3 अँड दॅट इज इम्पॉर्टंट, दॅट इज डी विच इज अ कॉमन डिफरन्स. म्हणून अरिथमेटिक प्रोग्रेशन हा तुम्ही जे मागे शिकलेला आहात त्याच्या पाड्यांवर आधारित आहे. की तुम्ही गेल्या 2 वर्षात हा फायनान्शियल प्लॅनिंग चॅप्टर ओमिट केलेला होता. त्यामुळे त्याच्यावर मुलांनी परीक्षा दिलेली नाही. गेल्या वर्षीच्या 10वीला म्हणजे 22ला बसलेल्या मुलांनी पण दिलेली नाही, 21ला पण नाही. पण आता पुस्तकामध्ये जो चॅप्टर आहे त्याच्यावर परीक्षा होणार आहे. मग GSTचा अभ्यास करायचा म्हणजे काय करणार आहात? नेक्स्ट त्याच्यामध्ये आता रेट ऑफ GST दिलेली आहे पुस्तकात, अतिशय सुंदर एक्सप्लेनेशन आहे. तर तुम्हाला 7वीमध्ये आम्ही पर्सेंटेज काढायला शिकवलेलं आहे. आठवत आहे सगळ्यांना?
पर्सेंटेज कसं काढायचं, कुठल्याही संख्येचा 25% काढा, 15% काढा, हे एवढाच भाग या चॅप्टरमध्ये, दुसरं काही नाही आहे. मग कोणते रेट आहेत, ते रेट पण फिक्स्ड आहेत. रेट फिक्स्ड आहे 5%, 12%, 18%, 28%, एवढेच आपल्याला कॅल्क्युलेशन्स करायचे. म्हणजे ते पर्सेंटेज जे तुम्ही 7वीत केलेलं आहे त्या 7वीच्या पर्सेंटेजचा उपयोग हा आता तुम्हाला GST साठी करायचा आहे. हा नवीन आहे, 10वीलाही नवीन आहे. 9वीमध्ये तुम्ही काही केलेलं नाही, 9वीच्या मुलांना आत्ता बसवलं आहे, आम्हाला काय त्याचा उपयोग आहे. पण मला एक सांगायचं आहे त्याच्यात की प्रोबॅबिलिटी चॅप्टरमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हा फॅक्टर्स, म्हणजे 1/2, 3/4 हे जे तुम्ही शिकलेलं आहात त्याचा उपयोग जास्त आहे. कारण प्रोबॅबिलिटी ज्या वेळेला काढता, तुम्ही टॉस काढता, क्रिकेटचा टॉस आपल्याला माहिती आहे, आपण म्हणतो की विन म्हणजे जिंकण्याची आणि हारण्याची प्रोबॅबिलिटी काय आहे, तर हाफ आहे, 50%. 50% आपण जिंकू शकतो, 50% हारू शकतो. ही 50% म्हणजे काय, हाफ, 1/2. हे जे पर्सेंटेज आहे हे काढणं हे आपल्याला प्रोबॅबिलिटीने करायचं आहे. पण तिथे पर्सेंटेजवर फार डेसिमलमध्ये त्याच्यात भाग नाही आहे. पण आपल्याला एक भाग लक्षात ठेवायचा आहे की 5वी 6वीमध्ये जे तुम्ही शिकलेला आहात, तुम्हाला 5वीमध्ये सगळ्यांना विद्यार्थ्यांना माहिती आहे प्राईम नंबर्स होते की नाही, मूळ संख्या. प्राईम नंबर्सच्या भागांमध्ये तुम्हाला आम्ही 5वी 6वीत असं सांगितलं, 5वीतच, की 1 ते 100 मधले प्राईम नंबर्स ओळखा, किती आहेत. आपण ते लिहू शकत नाही कारण परत परत ते आठवावं लागतं. ते आत्ता आठवून ठेवा की 1 ते 100 मध्ये फक्त 25च प्राईम नंबर्स आहेत. कारण त्याच्यावर आधारित हमखास येणारा प्रश्न हा प्रोबॅबिलिटी 10वीच्या बोर्डाला असतो. प्रश्न असा असतो की एक तुम्ही संख्या कार्ड घेतलेली आहे 1 ते 100ची आणि त्याच्यातली एक कार्ड उचललं कोणतंही, ते एक कार्ड उचललं तर त्या कार्डावरचा नंबर हा प्राईम नंबर्स असेल तर तो प्राईम नंबर असण्याची प्रोबॅबिलिटी काय, तर किती प्राईम नंबर्स असू शकतील, तर फक्त 25 आणि टोटल कार्ड आहे 100, म्हणजे 25/100 इज द प्रोबॅबिलिटी. म्हणून NA/NS इज द फॉर्म्युला, एकमेव फॉर्म्युला आहे, त्याच्यावरच आधारित प्रॉब्लेम्स आहेत. पण त्याला मागचे सगळे संदर्भ जे आहेत ते आपल्याला माहीत पाहिजेत. म्हणून जुनी जी पुस्तकं आहेत आपली, म्हणजे 5वी 6वी 7वीची, त्याच्यातले बोल्ड जे लाईन्स आहेत त्या बोल्ड लाईन्स एकदा या 10वी म्हणजे शाळा सुरू व्हायच्या अगोदर डोळ्या